हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर देवापासून करूया व्हिडिओची सुरुवात. आणि सगळ्यात अगोदर बघा देवपूजा वगैरे आवरून घेतली. आज काही रविवार असल्यामुळे बघा स्वयंपाकाला का नाही थोडंसं सुट्टीच म्हणावं लागेल, कारण नाश्ता वगैरे बनवायचा. आज बनवायचा इडली सांबारचा बेत. तर रात्रीच मी तांदूळ वगैरे भिजत घातलेलं, आणि असं शाळेला सुट्टी असल्यामुळे रविवार असल्यामुळे बघा माऊलीचं म्हणणं होतं मम्मी आज मला काय नाही काय चहात खायचंय. तर इकडं मी भोपळा चिरून घेतला होता, मुगाची तुरीची डाळ दोन्ही डाळी मिक्स करून घेतलेले, एक छोटं मोठं 2 टोमॅटो घेतलेले. आणि इकडं बघा असं आदण ठेवलेलं, डाळ भोपळा ते सगळं मिक्स करून टाकण्यासाठी. आणि आमचं इकडं मस्त असा चहा उकळत होता सगळ्यांसाठी. आणि माऊलीचं बघा अंघोळ करायची तयारी चालू होती. आणि माऊलीला ना त्या दिवशी बघा 23 रुपये मधूनच मी कप आणला होता. पण काल ना भांडी घासताना बघा थोडासा एवढासा टवका गेला. तर माऊली म्हणत होती कसा काय कप फुटला. तर जसा आणलाय बघा तसं चहा त्यातच माऊली दूध पितोय. चहा दूध दोन्ही मिक्स. आणि माझ्यासाठी इकडं कोमट पाणी करून ठेवलेलं मी थोडंसं. कोमट पाणी सकाळी सकाळी पिलं ना तर थोडंसं बरं वाटतं, फ्रेश वाटतं. त्या ताईंनी मला बघा काल ना भोपळा दिला होता, म्हणलं चला त्या दिवशी ती भोपळा दिलेला तर त्याचा काय नाही काय उपयोग करू. आणि भाजी तर बनवली तर अक्षता माऊली अजिबात खात नाहीत. आणि रात्री बघा मी मिक्सरला ना डाळ, तांदूळ बारीक करून ठेवलेलं ना, त्याचं एवढं छान पीठ आंबलेलं का नाही, खूप छान असं पीठ आंबलेलं. तर बघू आता इडली करून. तर इडलीची रेसिपी म्हणलं तर थोडंसं बघा मी 4 ग्लास 3 ग्लास तांदूळ घेतलेलं, 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली. आणि स्वच्छ धुवून घेतलं. आणि त्याच्यामध्ये बघा सकाळी 11-12 वाजता भिजत घातलं होतं, तर संध्याकाळी 7ला बारीक केलं मी. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक चवीपुरतं मीठ, आणि एक आपण जसं की हळद टाकतो ना चमचा, त्याच चमच्यानी 1 चमचा मी सोडा टाकलेला. तर एवढं छान पीठ आंबले बघा आपलं, खूप छान असं. तर आता इडली बनवायला घ्यायची. तर तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने बनवा, आणि हेच प्रमाण तर अगदी बरोबर प्रमाण आहे. मी प्रत्येक वेळेस ह्याच प्रमाणाने बनवते. 3 ग्लास तांदूळ, 1 ग्लास डाळ, आणि चवीपुरतं मीठ, आणि एकच चमचा फक्त खायचा सोडा. तर ह्याच्यापासून ना मस्त इडली जास्त. कधी-कधी इडलीचा रवा वगैरे आणते, पण आता सध्या तर नाही. तर आपली इडली बघूया कशी झाली ते बघा. अगदी टमटमीत मस्त फुगलेली, आणि एकदम मऊ लुसलुशीत अगदी असं कापसासारखी आपली खूप छान अशी इडली झालेली आहे. आणि तुम्ही पण नक्की करून बघा. तर त्या दिवशी बघा बचत गटाची मीटिंग होती, तर मॅडम आल्या होत्या फोटो काढण्यासाठी. आणि आपल्या माऊली बघा जर आता एक्सपर्टच झालाय फोटो व्हिडिओ शूट करण्यात. कोणाला ना ओल्या खोबऱ्याची चटणी आवडत नाही बघा. तर अगदी थोडीशीच बनवलेली, माऊलीच्या पप्पांना भरपूर अशी आवडते. तर गेल्या वेळेस ना मी ओल्या नारळाची चटणी बनवलेली होती खोबऱ्याची. आणि सांबार म्हणलं तर आपल्या अक्षूला, माऊलीला दोघांना पण सांबार आवडते. आणि इतकी छान इडली झाली बघा आपल्या रेशनच्या तांदळापासून, एकदम मऊ लुसलुशीत. आणि इडली रव्याची इडली बघा अक्षताला, माऊलीला आवडत नाही, फक्त माऊलीच्या पप्पांना आवडते, आहे ना हो. आणि त्यांचं आता चाललंय टेस्ट करायचं, त्यांना जायचं आता अकलूजला. माझं इकडं मस्त अजून एक भांडं मी लावलेलं आहे. तर चला आज जरा घरातली ना साफसफाई करायची. तर तुम्ही म्हणत असाल घरात सगळा पसारा एवढा, तर पसाऱ्याकडे काय कोणी जाऊ नका, कारण किचन कट्टा नसल्यामुळे बघा गॅसच्या भोवतणी ना सगळा पसारा होतोय. आता माऊलीच्या पप्पांना विचारणार आहे कधी करणार आहे किचन कट्टा. हा, एवढ्याने काय होणार आहे, तेवढ्याने होणार आहे काय? हा, तेवढ्याने होणार आहे का? होणार आहे का? बरं करा मग आता आल्यावर. आणि सकाळी बघा देवपूजा वगैरे आवरून घेतली. घरात ना सगळा पसारा झालाय, थोडंसं घरातला आज जरा पसारा आवरायचा आहे. आज बघा घरगुती काळं तिखट बनवायला घेतले. त्याच्यासाठी मी खोबरं, हळकुंड, कच्चा मसाला, जिरी, मोहरी, तीळ, धन, लसूण, कांदा सगळं भाजून घेतलेलं आहे. तर अगदी साधा सिंपल गावाकडच्या पद्धतीतनं आपला मसाला तयार होणार आहे. आणि देशी तीळ घेतलेले, आणि बेडगी मिरची, साधी मिरची दोन्ही मिरच्या मिक्स आहेत. तर हे बघा अशा पद्धतीचं एक 3-4 दिवस ना अगोदर मी चांगल्या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्या. स्वच्छ निवडक सगळं निवडून वगैरे घेतलं. आणि दोन्ही मिरच्या मिक्स केलेल्या निवडून वगैरे घेतल्यानंतर ना बघा त्याच्यामध्ये अगोदर कचरा वगैरे आला होता, तर सगळं निवडून घेतल्या. आणि कांदा छानसं भाजून घेतला, धन वगैरे वाळवून घेतलं. तर सगळं मी वाळवून निवडून सगळं स्वच्छ घेतलेले. तर तीळसुद्धा त्याच पद्धतीनं देशी तीळ आहे. तर सगळं मसाला भाजून झाला. तर आता आपल्याला कुटायची तयारी चालू आहे. तर हे बघा लसूण खोबरं तर थोडंसं वेगवेगळं घेतलेलं आहे. तर तुमची पद्धत कशी आहे मला नक्की सांगा जर तुम्हाला. तर हे बघा खूप छान असा आपला मसाला झालेला आहे, घरगुती काळा मसाला. तर तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीचा मसाला पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करा. तर मी माझा नंबर पण देते तुम्हाला. तर एकदम साधं सिंपल आपलं
गावाकडचं काळं तिखट तर पाहिजे असेल तर माझ्या पद्धतीचं तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नक्कीच ऑर्डर करा. आता संध्याकाळचे 8:15 वाजलेत बघा आणि आज बराच उशीर झालेला आहे. तरी एकच दळण होतं, तेवढं दळून घेतलं आणि दिवसभर मिशनीवरती बसल्यामुळे ना व्हिडिओ काय शूट करायला वेळ भेटला नाही. आणि आज इतका थकवा आला आहे ना, तर माहीत नाही असं का होते माझ्याबरोबर. आणि स्वयंपाक म्हणलं तर आज स्वयंपाक अजून बनवला नाही, स्वयंपाक बनवायचा आहे. आणि असं झालं की हे बनवू का ते बनवू, ते बनवू का हे बनवू. आणि माऊली अक्षता म्हणतात मला काही भूक नाही. तर सकाळी इडली केली ना, तेच तरी इडली मगाशी होती बघा. मगाशी पोरांना इडली दिलेली आणि माऊलीनं बघा चहा दूध पेलंय मगाशी. कॉलेज पप्पांना अजून यायला बराच वेळ तर ते गेलेत भाडं घेऊन. तर त्यांना 10-11 किती वाजतात माहीत नाही. बराच उशीर होतोय यायला त्यांना. आणि माझं म्हणलं तर दिवसभर बघा आज मिशनीवरती बसायचं काम होतं. 1-2 ब्लाऊज कट करून ठेवले, एक शिवला आणि 1-2 ब्लाऊज कट केलं. आणि अधूनमधून ना लाईट सारखं जाय करत होती. लाईटीला आज काय झालं माहीत नाही. चला स्वयंपाक वगैरे बनवायचं अजून. आता काय बनवू काय नाही असं चाललंय. तर बघू माऊलीचे पप्पा आल्यानंतर ना बनवायचं आहे. आणि आपलं माऊलीची बघा किती मस्ती असते. आता मगाशी ना आम्ही ओरडलं आज कालच्यापासून ना, काल शनिवार होता आणि आज रविवार. कालच्यापासून अक्षताचं माऊलीचं इतकं भांडण चाललंय ना, तर दोघांचं बघा अजिबात थोडंसुद्धा जमणं झालंय. तर मी थोडंसं ओरडली तर आता रुसून बसला होता बेडवरती. हे बघा कशी केली बेडशीट वगैरे, सगळे बेडशीट खाली टाकलेले. व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर येऊन बघा कसा आकापणा मस्ती करत असतो. तर सारखं दिवसभर ना लुडो खेळायचं हे करायचं असंच चालू आहे. तर मी दाखवते ना तर तिकडं 2 केलंय बघा माऊलीनं. मी दाखवते त्याला म्हणून. तर हे बघा 8:15 वाजलेले आहेत. तर चला काहीतरी काही नाही काय बनवावं लागेल स्वयंपाक. आणि अक्षताचं म्हणलं तर अक्षताचं बाहेर अभ्यास चाललंय.